कैसा लग रहा है आपको? पहिल्यांदा आए हो? पहिल्यांदा आए हो, कैसा लग रहा है? आ जाओ ना इधर. यस, पहिल्यांदा आहे. कामच नाही पुण्याला यायचं. हाँ, ये पर्दा डाल दो एक बार. ये पर्दा डाल दो. उजाला आ रहा है इससे. ए वाजू नकोस. हा, कसं वाटतंय तुम्हाला पुणे? पहिल्या दिवशी एवढा मोठा धोका भेटला तुम्हाला, म्हणजे 15 घंटे तुम्ही प्रवास करून पुण्यात आले, कसं वाटलं तुम्हाला? बसनं आलो आम्ही. हा, पहिल्याच बसनं आलो. तर तुम्ही बसनं नव्हतं यायला पाहिजे, तुम्ही ट्रॅव्हल्सने यायला पाहिजे होतं, ते बेटर राहतं. लेकरं बाळा सोबत असले तर रात्री बसलं की सकाळी पोहोचलं, असं असतंय पुणे मुंबई. परवा आठवत नाही काही. पॉडकास्ट होणार आहे आपल्या चॅनल. पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर ब्लॉग येईल, असं होईल. आणि लेकीसाठी काय काय करून चालू आहे? आई काय गुलाबजाम केले म्हणजे? आतून कच्चे असलेले गुलाबजाम नाही काही परत काढायला जळालेले शंकर. जेवण बाकी का अजून? मग तसंच असतं. त्यांना आता कळालं असं पुणे काय तर किती वेळ लागतो यायला. नाही नाही, मी सांगतोय काय तुला, मी तेच सांगतोय. ट्रॅव्हल्सनं आले तर सगळं व्यवस्थित आहे, कळालं का? तर ह्या भागात दोघी जणी कवाच्या वाट पाहा लागल्या. रोहिणीच्या नंदाची वाट पाहिली ना, आई तिच्या लेकीची वाट पाहा लागली. आणि कोमल ते तिकडे किचन मध्ये. कोमल तू नाही पाहिली की वाट? नवरा घरी आला म्हणती म्हणून त्यांचीच पाहणं वाटतंय. काय आई 10 वाजल्या, कधी येते ग? 10 वेळेस विचार नाही तुम्हाला. ट्रॅव्हल्स घरापासून आहे, डायरेक्ट इथून तुम्ही सकाळी पोहोचून जातात. आपण जालन्याहून कसं आलो तसं. हे असं नसतं जमत. तिला राम बोलला होता तिकीट काढून देतो, ते ऐकलं का तिने? मग स्वतः हाताने परेशान करून घ्यायची कोणाला सवय? काय पैसे लागतात? मग तुम्ही फिरायला चालले, कुठं चालले तुम्ही? इकडं परी आहे, परी केव्हाची वाट बघती. परी तू कोणाची वाट बघायली? अय पिलू, आगा बोल की का माझी पिलू. बरं तुझा व्हिडिओ सांग कोणता आहे? कोणता व्हिडिओ बनवला आपण दुपारी? कोणता? डोळ्याचा का? उठून बस ना, रुद्र यायला ना तुला भेटायला. रुद्र यायला ना. इकडे कोमल आहे, कोमलचे किचन पाहूया कसं आहे. तर माझा थोडा आवाज मला असा वाटत असेल, तसा वाटत असेल, मी असंच बघूया ना काय केलं हिच्या ननंदबाईसाठी. ननंदबाईसाठी काय केलं कोमल? आलू वांग्याची भाजी केलेली आहे. आमच्या घरी वांगे खूप खातात, कारण की आम्ही वांगे लोक आहेत. खरं तर आमचं आडनाव वांगे पाहिजे होतं, कळालं? आता एका पेपरमध्ये इश्तिहार द्यावा लागेल आपल्याला. आमचं नाव आजपासून वांगे आहे. आईला विचारतो, हाय आपलं आडनाव चेंज करून आपल्याला वांगे करायचंय. का बरं? अगं तुम्ही दररोज वांगेच खायला लागले ना. मला रोज वांगेच दिसते किचन मध्ये. जेवण बाकी का अजून? मग तसंच असतं. त्यांना आता कळालं असं पुणे काय तर किती वेळ लागतो यायला. नाही नाही, मी सांगतोय काय तुला, मी तेच सांगतोय. ट्रॅव्हल्सनं आले तर सगळं व्यवस्थित आहे, कळालं का? काय? वरद का? रुद्र 2 दिवसासाठी आहे, वरद नेहमीसाठी आपल्याला. मग कसं करशील तू? असं नसतं जमत बा, नसतं जमत असं. ओला डायरेक्ट कितीच येणार आहे, त्यामुळे टेन्शन नाही. म्हणजे घराजवळच येणार आहे, खाली इथे. तिथं जायचं आपल्याला घ्यायला. येईन जरा वेळ, अजून अर्धा तास. रुद्र तू आली का वाट बघायला? आता वाट पाहिलं मी मागच केलं. एवढी काय वाट पाहिजे बरं? यायचं ते माणूस येईन बरोबर. पहिल्यांदा येते ना, रात्र झाली ना, दिवसा काय नाही वाटत. 10 वाजले ना. 12 घंटे झाले त्यांना.
हो ना गाडीत बसून. कदर आला असेल 12च्या वर बसले ते त्यांना. 8 वाजता. कदर आला असेल त्यांना. तेच ना मग म्हणले असं काय किती लांब जाऊन बसले बाबा हे. तिला दाखव त्यांच्या म्हणतील मामाने किती आम्हाला लांब आणलं म्हणजे मला एवढं कळतं बाई त्यांना ट्रॅव्हल्स केली असती एवढी परेशान झाली नसती. काय म्हणते ट्रॅव्हल्स म्हणजे त्यांच्या गावातून डायरेक्ट होते का? मग किती वाजता मुक्ताईनगर पासून रात्री मग किती वाजता पोहोचलाय सकाळी? सकाळी पोहोचले 7 वाजता इथं. नाही हो, रात्री एवढी लवकर कसं काय? मग रात्री ट्रॅफिक नसतं ना, दिवसभर ट्रॅफिक असतं. ट्रॅफिकनं फरक पडतो कोमल. इकडं परी आहे. परी 2 दिवस शाळेत सुट्टी. तुला कशी वाटते इकडे बघ? करमते तुला घरी? नाही ना? हो. तुला शाळेत जा वाटतं ना? आज काय झालं माहिती का, आम्हाला माहितीच नव्हती शाळा आहे का नाही. म्हणजे दादाला माहीत नव्हतं, तर दादा तिला घेऊन गेलते आज, नाही का? असा विषय झाला बघा. रामभाऊजी काय रामभाऊजी रामभाऊजी आले होते. त्यांची जरा परेशान झाली. टू व्हीलर लगेच निघते ना, रिक्षा वगैरे निघत नाही ना पटकन. त्यामुळे ते म्हणत चला आतमध्ये आले की आवाज देतो मी. चल परी. आजीबाई कुठे? आमच्या घरात थोडा लाईट कमी आहे. कधी कधी फुल येतो, कधी कधी कमी येतो. आजीबाई कुठे तुम्ही? चला ना, चला पाहुणे आले ना आपले तर. मग आली हां किती ग्राम? आले अजून 15 मिनटे. आवरा पटकन तुम्ही. कुठं काय घे ना फुलं, गेले टाका ना फुलं. काय बोलू नको ना. काऊन ग? तसं नसतं. अगं वेलकम असतं ना ग. पाय काही नसतं वेलकम नसतं बरं कोमल. करत असते ना ते. पहिल्यांदा पुण्यात यायला, आपल्याला पहिल्यांदा घरी यायला आपण वेलकम करू शकतो. पोळी घ्यायची का? पोळी घ्यायची वळाला. आहे का पोळी? ताजी का शिळी? माणूस शिळी पोळी घेतो वळाला, कारण की ते खात नाही. तू खाऊन घे पहिले. चला मित्रांनो, ते आले की मग बाकी मग भेटतो. आणि हे पिल्लू इकडे झोपी चालले. वाट बघू बघू. पिला ए पिला, कोणी यायलंय? आत्या का? बर चला, ते आले की मी भेटतो तुम्हाला. असं कसं लॉक झालं बरं कोमल? कोण झालं त्याला आतमध्ये लॉक? एवढं काय येड्यावणी करायला लागली म्हणा, लेक आली तर. कोण लॉक केलं? माहिती असतं तुम्हाला. 2 येते लक्षात ठेवा. चल कामधंदे कर. हृदय कुठे? हृदय ऋदू कुठे? ऋदू ए ऋदू कुठं? 2 नंबर. राणी कुठे? राणी राणी दे ना आवाज. राणीला आवाज दे ना. कुठे आहे? अगं हाय कर ना बाई. कसं वाटलं बाई पुणे? पुणे आम्हाला नाही अजून- पुण्याचे पुणे. आता तर अजून तर फिरली बी नाही ती. परेशानी चालू होती तिथं. का हो, सकाळपासून बोर झाली का गाडीत? भूक लागली नाही? तिला आधी कमाल आहे बा. बरं आहे बाबा. रुद्र हाय, कशा आहेस तू? चांगला आहे का? रुद्रचा एक प्रॉब्लेम झालेला. इकडे भाऊजी बसलेले आहेत. ही आई आलेली आहे. का गाई सगळं ओके झालं का रात्री? जेवण गिवण सगळं का परेशान झाली? काय बाबा, रात्रीची वाट पाहत बसली 10 वाजेपर्यंत. काय करशील? जाऊन इतकं लांब बसला बाबा तू. आम्हाला सुचत नाही येणं काही नाही. सकाळचे 6 वाजता म्हणते मग घरी एकटी येत जायचं. नाही माय येतो का जो माय बेट केला कोणाच्या नियमात त्यात सुचत नाही. अरे काय करशील? काय बोलावं त्याच्यावर? काय बोलावं? कोमल विचार. जाऊ द्या. विषय होता बोलायचा काय. ती म्हणते तुम्ही एवढं लांब कोण येऊन बसला. आता ही गोष्ट इथं बोलायची गरज होती का? काहीच गरज नाहीये. म्हणजे तुमचं घरला आम्ही, त्याला आम्ही काय करणार? आम्ही जवळचे. आम्ही अगं आम्ही जे आहे ना, आम्ही जवळच आहे सगळं. आम्ही मुंबई पुणे सगळं जवळ. तुम्ही लांब आहेत सध्या. मग आता आम्ही काय करायचं? तुम्ही या वर्षी 2 वेळेस या 4 वेळेस या. तुम्हाला सुचत असेल तर या बाबा, काय प्रॉब्लेम नाही.
त्याविषयी आम्ही पण काय मग मी बोलणार एक गोष्ट अशी म्हणते, मग तुम्ही येत जा सगळे जण आमच्या घरी 2-3 दिवस राहत जातात जा. आमच्या लेकराची भेट होती, सगळ्याची होती. कशामुळं भेटीले आता मी आली की कार्यक्रम असला तर येईन, असं कसं मला येईन तरी बी काय झालं मग असं कार्यक्रम पाहिजे बहिणीच्या घरी यायला. मग आता तुम्ही पण कार्यक्रम पाहूनच येता ना आमच्या घरी, नाही रे नाही तर काय. ते इकडे आजीबाई आहे बघा, आजीबाई मेकअप करतात. हां तर हे बघा, हे पिल्लू झोपलेले बिना आंघोळीचं, आणि हे पण बिना आंघोळीचंच आहे. हे काय माहिती का तुम्हाला सांगतो बघा, तो विषय काय माहिती का, ते पिहूबद्दल 2 मिनटं बोलतो. की काही जण कमेंट्स करताय की पिहूला दुसरे कपडे नाही आहेत का. तर विषय काय झालेला माहिती का, तिकडे टी शर्ट आहे घालायला, पण टी शर्ट जे आहे ना ते तिला आता सगळे छोटे होत आहे, कारण की तिचं आता वेट जरा बरं झालेलं आहे पहिल्यापेक्षा. पहिले जे टी शर्ट यायचे ते आता तिला येत नाही, तिला फक्त 2 का 3 का 4 असे काहीतरी टी शर्ट आहे, ते आलटून पलटून घालण्यात आली आहे. आणि मोस्ट ऑफ काय होतं, लेकरांची आंघोळ 12 वाजता होते आमच्या इथं, जे रिअली ते सांगते. कधी आदल्या दिवशी मी व्हिडिओ घेतलेला असला दुपारच्या नंतरचा, आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजेच्या आधी घेतला असला तर साहजिक लेकराचे कपडे तीच राहणार आहे, कारण की आंघोळ झाल्याशिवाय त्यांचे कपडे चेंज होत नाहीत माझ्या घरी तरी. बाकी ज्यांचं मला माहीत नाही, म्हणून तिचे कपडे जे आहेत तेच असतात. म्हणून त्याविषयी तुम्ही आता याच्या पुढं कमेंट्स नका करू. आणि बाकी आता तुमच्यासोबत अजून चर्चा करायची आहे मला. कोमली येईल तिकडे कदाचित, असं अपेक्षा करूया, कारण की कसं असतं ना की पाहुणे राहुणे आलेत ना, जरा कामामध्ये बिझी होऊन जाते नाही का. बस 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 झालं का. हां ते इकडे आहे बघा, हे खेळणं चालू आहे. का ग आत्ताला भेटली नाहीस तू. ए परी. हां का ग कोमल, काय तुला लय टेन्शन आलं वाटतं ननंदबाई आली म्हणून. नाही तर काय तू मग काही डॉक्टर लय मोठं असं संकट आल्यासारखंच वागायला लागली तिथं. काय संकट कुठं वागलं काय मग दिसलं तुम्हाला संकट? ते काय डॉक्टर आड्या पडल्या सगळ्या. काही आपलं मला डोळे झाकले तसं होतं ना त्या आड्याकडे. हां घे आजीचा. रामकृष्ण हरी. आजी तू आली नाही कधी का ग, काऊन धक्के देऊ राहिली हो तू. त्या तिच्या मम्मीची साडी पडून म्हणून ती भीती वाटते. देईन टाकून राह मम्मी साडी पुरी खाली. साडी साडी करशील तर. चिंता नाही पडत ती. ही साडी आपण आणलेली कोमल हा आहे ना, तिला म्हटलं ठेवून घे म्हटलं तुझ्या. हां सुदर्शन, तुम्हाला तर माहिती असेल की सुदर्शन समोरच्या घरात राहायला आलेला आहे. चाल ना आवर ना बाबा, आज बर्थडे म्हणता. कुठे बर्थडे गर्ल. उद्या आहे ना. आज आहे ना बाबा, कोणाचा आज आहे का कोणाचा आज बर्थडे ना. कोणाचा बर्थडे गर्ल आहे तर काही ती दिसा ना तुला. दे ना आवाज दे. नाही कोणाला आवाज दे ना वैष्णवीला. वैष्णवी हे काय किचन मध्ये वाटत. त्याची आई दिसाने तुला हात ओळखू येत नाही का ग तुला. आज तिथंच असतात ना त्या. झोपल्यात का वहिनी, झोपलेले बरं नाही काय. त्यांची तब्येत जरा डाऊन आहे बाबा. ही राणीने आणली. पाऊस यायला बाहेर आता, चला आवरा लवकर. राणीने हो. राणी टाकली होती. हे बघा ही राणी काय करते माहिती काय, सगळे कपडे खाली टाकून द्यायला लागली. सानू हाय, कशी आहेस तू. आले आले कोणी? ओय! होती कोणी? कपडे वळवून टाकते कोणी? हॅलो, आमच्या इथे ये ना नाश्ता करायला. काय रे तुला आवाज झाला तर तू आला नाही नाश्ता करायला. कोमल कवाची आवाज देऊ लागली ती, विचार तिला. सांग त्याला सांग. आवाज दिलता मी. आजी होते तिथं बसल्या. आजी होते, आजीला विचार. माझा नाही, कोमलला दिला आवाज. काय आवाज दिलता ना. त्यांना जमत नाही बा आपल्या घरचं. सानवीला आवाज दिला, सानवीला आवाज दिला नाही मला. ती बोलत नाही. असा विषय बघा यांचा. हा किचन आवरा रे पहिले मित्रमैत्रिणींनो.
हो मित्रमैत्रिणींनो, किचन आवरा पहिले. आणि हो, मोहिनी हजारेचा पॉडकास्ट जो आहे तो लाईव्ह झालेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. कसा वाटलाय मला कमेंट्समध्ये तिकडे सांगू शकता किंवा इकडेही सांगू शकता. आणि पुढचे अजून कोणते गेस्ट तुम्हाला हवे आपल्या चॅनलवर ते पण सजेस्ट करत चला. त्यांचे पॉडकास्ट घेण्याचा मी प्रयत्न करेन. खूप सारी नावं येत आहे कमेंट बॉक्समध्ये. आता मी प्रत्येकाचं नाव नाही घेणार, पण त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करेल. आणि याच्यानंतर मी रिव्हील करणार नाही की कोणाचा पॉडकास्ट होणार आहे आपल्या चॅनलवर. पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर ब्लॉग येईल, असं होईल. आणि लेकीसाठी काय काय करून चालू आई? काय गुलाबजाम केली म्हणजे? नाही रे बाळा, आतून कच्चे असलेले गुलाबजाम नाही रे, नाही काही परत काढावं लागतं. जळालेले शंकरपाळे नाही पाहिजे. नाही, शंकरपाळे पॉज करता का हे? पाच गीत काही होत आज नसते. सगळं करणार नाही. खवानं बाहेर जायचं का? बाहेर तर आज आम्हाला जायचंय ना. मला द्यायचा का? या जोडीला घेऊन जायचंय ना बाहेर. मी बाहेर चाललोय, मग चालू कर. कुठं? कशाला सानूकडं? हो कर. तिला मिक्सर चालू करायचं, तिने मला बाहेर काढलं. काय सांगा तुम्हाला, सगळीकडून प्रॉब्लेम चालू माझ्या घरात. नेहमी काही ना काही चालू राहतं. असा विषय आहे. काहीतरी कोण नाही का? तुला खाली जायचं जीवन आहे. जा एकटी जा एकटीच जा. काय परी, कुठं जायचं? कोणाच्या? जा, मी इथून त्याला आवाज देऊन सांगतो. जा, सुदर्शनला सांगतो. जा, मी जा इथून खाली. तू जा ना. एका साईडला बसा ना तुम्ही. पाहुणे आमच्या किचन मध्ये परवानगी नाही यायला. कोमलला इडल्या बनवले बघा. हे डब्याच काय काम आहे? उचल ना. ही बॉटल काय कामाची? उचल. हे प्लेट लावून ठेवा. ते मिक्सर भांड्यात काहीच नाही आहे, हे ठेवून द्या. पाण्याची बॉटल काहीच कामाची नाही. हे परीचा डब्बा इथं काय करायला? हा देतो ना आणून. हे बाहेर टाका ना. हे भांडे घासा डिशवॉश लिक्विड. इथे काय करताय? तांबे बी फेकून द्या. येऊ फेकून द्यायचा? नाही तर काय द्या, फेकून द्या. चला, हे बी फेकून द्या. उचलाय उचला. काय सगळा पसार करून राहिले तुम्ही? मग स्वयंपाक नाही करायचा. अरे आवरून करा, आवरून पाहिजे. आवरून. किचन साफ पाहिजे. मग 4 गोष्टी एका वेळेस नाही होत. काय आहे? त्यांच्यामुळे जादा गडबडत नाही. कच्चे गुलाबजामुन मग बरोबर आहे ना. तुम्ही कच्चे ठेवता तर मान्य करावंच लागेल तुम्हाला ती गोष्ट. मला तेवढा वेळ नाही शिकवायला, कळलं का? किंवा मी एवढा मोठा नाही तुम्हाला शिकवण्यासारखा. सायकल नाही शिकवायचं कशामुळं? नाहीच. आरडा. फक्त बाहेर आल्यावर माझा आवाज तुम्हाला येत असेल. आतमध्ये तर आवाज यायचा विषयच नाहीये. अवघड आहे. किती आवाज आहे? खूप आवाज आहे. जरा शांत बसा 2 मिनिटं. इथं माहिती का? इथं एक मशीन, सुदर्शन, इथं एक मशीन लावली. हे आलं बघ. इथं एक मशीन लावलेली आहे, जिचं बटन न दाबलं ती आरडाओरडा करते. उठला किती असं विचार ना. इथं मशीन लावलेली काय? जोर भोंगा आवाज निघतो. स्पीकर मध्ये लय मोठा प्रॉब्लेम आहे. नुसतं आरडाओरडा चालू आहे. हे लेकरांनी इकडे सोडलं बघा. एक तर शांत आहे, दोघी पण शांत आहे. की रे तू एवढी गुण करायला लागली मित्रांनो. तुम्हाला सांगते मी, एवढी गुन्हा करती. 5 पडू दे म्हणती. तुम्हाला दाखवेल मी एखाद्या व्हिडिओमधून. खतरनाक. मला नव्हतं वाटलं एवढी ॲक्टिव्ह आहे ती, पण ते आजकाल खूपच गुन्हा करायला लागली. म्हणजे विषयच नाही. तर आज आम्हाला तिकडे पेठेमध्ये पण जायचं आहे. या सगळ्या पाहुण्यांना, सगळ्या म्हणजे दोघांना थोडी खरेदी करायची आहे. मग बघू काय होतंय काय नाही. सहसा या रूममध्ये व्हिडिओ बनवत नाही मी, कारण काय माहिती का, इकडे अंधार वगैरे असतो आणि लेकरं पण दिसलेले असते, त्यामुळे वाटतं की नकोच असं. चला मी काय करतो, यांना आवरू देतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके
चला आजचा व्हिडिओ असणार आहे 30 ते 35 मिनिटाचा, त्यामुळे ताण नका घेऊ, व्हिडिओ संपणार नाही लवकर. बरं मला सांगा, तुम्हाला 2 पोरी आणि 1 पोरग आहे, तुमचा सगळ्यात जास्त जीव कोणात आहे? कसा तिघाच सारखा आहे? एकच नाव सांगा, कोणात जास्त जीव आहे? आता तिघं कोण कोण सांगतोय? एक माझे वडील, एक आमची इजी भाऊची आई आणि एक मनीषाताईची सासूबाई. हे 3 त्यांच्या लेकर आहेत त्यांचे. तर आजी तुम्हाला दरवेळेस आमची इजी भाऊ आहे, इजी भाऊची आई म्हणजे जी आमची आत्या आहे, लहानी आत्या, त्यांचं नाव घेताना दिसत असन महिलेक त्यांच्याकडे राहिलेलं पण आहे बाबा, इकडे पण राहिलेल्या. आजी तुम्हाला तुमच्या मोठ्या लेकीचं आठवण कधीच काढताना बघितलं नाही? तसं नसतं आजी, तुमची लेकच आहे ना ती, मग तुम्ही असं करायला पाहिजे का? सांगा. मग तिच्यात भागाबाई दिली जास्त जीव, तुमचा जीव गंगाबाईमध्ये कमी आहे. एकीच नाव भागाबाई आहे, एकीच नाव गंगाबाई आहे आणि माझ्या पप्पाचं नाव कांतिकुमार आहे. असे 3 लेकरं आहेत त्यांना. तर आजीचा सगळ्यात जास्त जीव जो आहे ना ते भागाबाईमध्ये आणि दादामध्ये. मोठ्या लेकीचा विषयच नाही आहे, कारण की आत्तापर्यंत जे आहे ना, तुम्हाला हे पण माहित नसेल, म्हणजे काही लोकांना हे पण माहित नसेल की मनीषाताई जी सासू आहे ती माझी आत्या आहे सख्खी. तर हा विषय याच्यामुळे निघला आहे कारण की आजीबाई त्यांचं कधीच नाव वगैरे घेत नाही किंवा कोणत्याच विषयामध्ये आमच्या त्या आत्याचं नाव निघत नाही. कारण की ती आत्या कशी माहिती का, ती जगापासून विपरीत आहे. विपरीत म्हणण्यापेक्षा आपण कोणत्याच कार्यात सहभाग नसल्यामुळे एक तर तिचं मला 100 रुपये त्या माणसाने यादा दिले आणि माझी गंगा कानी आता 2 पोरं लेकरं बाळ, गंगाला इंज काय झाली, वावर काय झाले, गंगाराव मोठे मोठे वाडे काय झाले. तर माझ्या गंगासाठी माझी मनाची कानी पुरी शांतता आहे. मग तुम्ही तिला भेटायला जात नाही कधी? जाऊ ना आता सगळंच कमाल आहे बाबा तुमची. त्यामुळे विषय काढला मी, बाकी मला दुसरं काही नाही. जी आहे ना ती जास्त काही इकडे येत नाही. आता बघितलं तुमची 15 दिवस आली होती तिकडे जालन्याच्या घरी, आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट होत होतो तेव्हा, आणि त्या आताला गाडी पण सहन होत नाही, तो एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्या पुढे जाणं येणं नाही, नुसतं वावरात जाणं, वावरातून येणं, वावरात जाणं, वावरात येणं. ताईच्या व्हिडिओत कधी कधी दिसत असेल तर तेवढंच त्या ऍक्टिव्ह आहेत, बाकी दुसरा काही विषय नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला मोठ्या हाताबद्दल सांगावं, कारण की ताई इकडे आलेली आहे आणि आता ही लेकरं माझ्या आवाजानं कदाचित उठतील. तुम्हाला याच्यामध्ये नॉईस खूप येत असं, कारण की हे लोक सगळेजण वाढले तर पाहुणे वाढले तर त्यांचं नॉईस येणारच. त्याचं विजू भाऊ देखील आता वाढणार आहे, ते वाढल्यानंतर तर मग तो हल्लाच आहे आमच्या घरात. त्यांना सांगावं लागेल स्पष्ट काय आहे, कारण की कसं असतं ना, ठीक आहे असं नाही बोलायला पाहिजे, पण आपण भाड्याच्या घरात राहतो, कधी राहायचा अनुभव नाही भाड्याच्या घरामध्ये आपण राहतो, तर ते कसं आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. आज संडे असल्यामुळे काही त्रास नाही खाली कोणाला, कारण की आज आमच्या इकडे काहीच नसतंय संडेच्या दिवशी, म्हणून विषय ओके. ते आमचा डाकू झोपलेला आहे, चंबल का डाकू. आणि मी ते म्हणणारच, कोमल तू म्हणणारच का नाही चंबल का डाकू? का नाही म्हणणार? मी आयुष्यभर तिला नाही का चंबल का डाकूच म्हणणार आहे. काही म्हणता का लेकरू? तसंच म्हणणार मी. एवढं चांगलं नाव ठेवलंय, नामकरण केलंय. काही नाही केलंय. कोणतं नाव ठेवलंय? शांभवी. स्वामिनी. त्यांना इंस्टाग्रामची आयडी ओपन केली स्वामिनीची, त्यांना नाव काय टाकलं असतं? स्वामिनीच ना? सोमानी. सोमानी. हा अवघड आहे यांचं कोण. ए काय जर शांत बसा ना, स्पीकरवर करा, कानाला बोल ना मला. मॅनर्स त्याचं माझं नेहमी वाजत राहतं, मॅनर्स नावाची गोष्ट. कशामुळं? आता तुम्ही म्हणाल की तू त्याला नाव ठेवतो असं तसं, तर ठेवतो. तो लहान आहे आणि त्यांना तेवढं ऐकून घ्यायला पाहिजे मोठ्या भावाचं. काय गोष्टी खटकतात, काय गोष्टी पटत नाही ना, ते तुम्हाला नाही सांगू शकत व्हिडिओच्या माध्यमातून, पण चालूच राहतं थोडं बहुत भावामध्ये. त्यामुळे जास्त टेन्शन नका घेतो या गोष्टीचं. मी काही कोणाला बोलत असेल तर माझा स्वभाव फटकळ आहे, पण तेवढाच प्रेमळ पण आहे, ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळत असेल नाही का? कारण की मी फॅमिली सोबत घेऊन चालण्यामध्ये विश्वास ठेवतो, त्यामुळे असं सगळं होतं. स्पीकरवर नको ठेवू नको. कसं आहे, आपल्यामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे नाही का, या विचाराचं आहे. तर इकडे आमची जिज्जाजी आलेले, मेरे प्यारे जिज्जू, मेरे प्यारे जिज्जू कैसे हो आप? मस्त एकदम. बहुत दिन के बाद पुणे में आए हो, कैसा लग रहा है? पहिल्यांदा झालं, पहिल्यांदा आए हो, पहिल्यांदा आए हो, कैसा लग रहा है? आ जाओ ना इधर. Yes, पहिल्यांदा आए हैं. कामच नाही पुण्याला यायचं. हाँ, ये पर्दा डाल दो एक बार, ये पर्दा डाल दो, उजाला आ रहा है इससे. ए वाजू नकोस.
हा कसं वाटतंय तुम्हाला पुणे पहिल्या दिवशी एवढा मोठा धोका भेटला तुम्हाला म्हणजे 15 घंटे तुम्ही प्रवास करून पुण्यात आले कसं वाटलं तुम्हाला बसनं आलो आम्ही. हा म्हटलं मग पहिल्याच बसनं आलो. तर तुम्ही बसनं नव्हतं यायला पाहिजे तुम्ही ट्रॅव्हल्सने यायला पाहिजे होतं ते बेटर राहतं लेकरं बाळासोबत असले तर रात्री बसलं की सकाळी पोहोचलं असं असते हा आता आम्ही पहिली बारी होती परवाच आठवत नाही काही. आता आम्ही पहिली शिक्षा भेटली आता आम्ही शिक्षा भेटली तर डबल तो गुन्हा डबल करणार नाही. तर हे माझे भाऊजी असण्याच्या आधी हे माझे आत्ते भाऊ आहेत म्हणजे आत्ते भाऊ म्हणून कधी आम्ही बोललेलोच नाही कारण की मी जेव्हा लहान होतो तेव्हाच या दोघांचे लग्न झाले डायरेक्ट भाऊजी म्हणूनच हा लहान म्हणजे 7वी मध्ये होतस 5वी मध्ये सॉरी 5वी 4थी 7वी नेमका म्हणजे कोण्या वर्गात होता अजून 10 वर्षाचं लक्ष होतं नाही अरे तसं कसं ग 10 चौथीत म्हणलं 10 वर्षात म्हणलं तू 12 वर्षाची होईल मग 12 वर्ष लग्न झालं काय नाही, सातवीत असेल, सातवीची दिवस 7वीची स्कॉलरशिप होती 7वीची सातवीत असेल. 7 एक 7 14 एक 15 वर्षाची होती ना 18 वर्षाची ती होती 15 16 वर्ष असं काहीतरी कॅल्क्युलेशन आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कॅल्क्युलेशन नका करू ती विषय इथं नाही काढायचा आहे वय काय ताईच्या लग्नाला गेलता वाटतं तू तुझ्याच याला गेलतो ना का हा तर काय आज आपल्याला पुणे फिरायचं आहे तुम्ही तयार आहात का पुणे फिरायला म्हणजे तुझं विचार बाप्पा तुमचं रुदुले परेशान करायला कालपासून त्यानं परेशान करून सोडलं रुद्रानं तुला विचार आणि मग पुढचा डिसिजन घेऊ आपण आहे की नाही काय आवडलं का नाही काही पुण्यातलं अजून काही आलो बाबा पुरं रात्री आणि काय दिसतच नाही आम्हाला काय असं म्हणजे कसं आहे काय तर गाड्या दिसल्या मला रात्री फक्त बस. त्यांना काल काय केलंय ते बस स्टॉपला उभं होते त्यांना तिथून नाही का ओला करून दिली तर त्या म्हणजे तिथं त्यांना ते ओला त्यांच्या मोबाईलमध्ये नव्हतं म्हणून त्यांना एवढा सगळा प्रॉब्लेम झाला ॲटोचा वेळ करावा लागला उशीर झाला त्यांना वाट बघावं लागली तर त्यामुळे जरा त्यांची परेशान झाली पण ठीक आहे रात्री 11 वाजेपर्यंत आमचं जेवण घेऊन झालं होतं 10 वाजता ते घरी आले होते आणि त्यात रुद्रानं देखील परेशान केलं कारण की त्याची तब्येत जरा डाऊन झाली होती त्याला जुलाब झालेत जुलाब म्हणतात जुलाब त्यामुळे जरा बिचारा परेशान आहे कधी खेळतो कधी अचानक पळतो लेकरात काम कसं असतं आपल्यासाठी थोडंफार चांगला काय झोपून राहतं पण लेकरून झोपत नाही हॅपी बर्थडे थँक्यू मन थँक्यू. तिच्या मम्मीचा बर्थडे मम्मीचा बर्थडे आहे ना केक खायचा तुला आज आज मम्मीचा बर्थडे तिच्या आमच्या दोघीचा आहे दोघीच एका दिवशी आहे का? पप्पाचा असला तरी दोघाचा असतो आणि मम्मीचा असला तरी दोघाचा असतो आणि अॅनिव्हर्सरी असली तर मग तिघाचाही असतो मग काय गिफ्ट गिफ्ट काय केलं काय प्लॅन केलं की नाही मम्मीसाठी काय ती मम्मीची तब्येत खराब आहे ना हो. तब्येत खराब आहे. कायची इथंच करू ना मोठं रिंगण सगळ्या बाई इथं बोलायचं मस्त करायचं मस्त मोठं रिंगण करून घेऊ इथं नाही हा घरची मोठी का चला ना या ना गच्चीवर जाऊन एकदा चल रे सुदर्शन ये चल ग मनीषा हा चावी लावलेली विचार वरती कुलूप लावलेली विचार दादाला विचार कुलूप लावलेले का यांना गच्चीवर थोडं घेऊन जातो ओके नाही कुलूप वाव तर हे आमचं टेरेस कोण आवाज देते रे बाबा बघ हे फक्त कात्रज एवढं पुणे तर अजून पुलीकडे आम्ही काल ते म्हणलं ते बोले याच्यावर हा. अजून आलं नाही का किती आम्हाला कात्र तर ताई म्हणे हायवे गेला तर कात्र संपलं नाही ना गाडी आहे आला हा पाहिजे पाण्याचं बेटा ते लांबवा का ग परी तू बी आली वरती तुला आला पण आहे की कुठून आहे का बाई तिथून सरळ रस्ता ते तिकडून तिकडून बाहेर जात तिकडे लांब आम्ही याच्यात कुठे उतरलो होतो हा याच्यात हे इथं तिकडे इकडेच उतरलो नाही नाही. तर असं काही आहे बघ इकडचं पाणी नाही आलं इथलं उचलू नका असं राणी उचलू नको तिला इथं डबकं आहे बघा एक पाणी साचते इथं दिसलं का तुम्हाला काही नाही चला तिकडं तर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा होतोय आजचा पाहुणे रावणे चालूच राहतात सुदर्शन तुझ्यासाठी एक सांगायचं तुला आजचा व्हिडिओ जवळपास 30 ते 35 मिनिटच झालाय
अच्छा एवढा मोठा व्हायला पाहिजे का? 35 मिनिटाच व्हायला पाहिजे. एवढा मोठा? बघायला आवडतं रे. अरे आवडतं, पण एवढा मोठा कसा बनवणार रे बघा? तुझ्याकडे भरपूर असते बोलायला. काही नसतं बोलायला बाबा. ते पाहुणे आलेले. कौ कौ कौ. सानू पण आली वरती. गेला कावळा उडून. कावळा ती दररोज येते ती जवळ. चिडे तुमच्या घरात येते बाबा. हो. ते गरम पाण्याचा प्रॉब्लेम. तर चला मी आता व्हिडिओचं एंडिंग करतो आणि 2 मिनिटांमध्ये तुम्हाला भेटतो. ओके. हे बघा बाकी सगळे जण वरती एन्जॉय करताय. कोमल इकडे पोळ्या करते. रोहिणी कुठे? हे हां कोमल, तुला जेवण करायला किती वेळ आहे आता? तू नाश्ता केलास का? मग पाहुणे रावणे आल्यानंतर तुझा नाश्त्याचा टायमर झाला पाहिजे का नाही? पाहुण्याने नाश्ता केला पाहिजे ना. रोहिणीने केला का? नाही मग आईने केला का? ताई राहिल्या, आई राहिल्या. बाप्पा मग 12 वाजता नाश्ता आणि जेवण 4 वाजता करायचं का? बाहेर केव्हा जायचं आपल्याला? जेवण काय बनवायचं? जेवायला बनवा ना तर मटन चिकन काहीतरी आज. आणून द्या ना. किती आणायचंय? तुमच्या हिशोबाने. बरं. मटन म्हटलं तर कोमलच्या जेवाच्या आत आहे. नाही कोमल आवडतं तुला? तुम्हाला या मटणाचा किस्सा एक दिवशी सांगाल मी. कोणाला आपल्याला आपल्या घरी ब्रश आहे. हां हाय चला. ना, आईला जाते. तुम्ही जाता का आणायला? मटण आणायला जाता का? मीच जाऊ का? या ना जाऊन घेऊन या ना. ती पोरगी बा. हे राणी. हां ठीक आहे. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. उद्याचा व्हिडिओ येईन आमचा शॉपिंगचा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. कोमल बाय करते का तू? हां कोमल तुझे केस असे मोकळीच छान वाटतात ग. स्यान वाटतात स्यान. हां चला मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओत. परी बाय बाय कर. परी बाय कर. इकडे बघ किसिंग दे कशी. हां बाय. किसी दे किसी. हां